अंधारावर प्रकाशाचा विजय. आणि म्हणून कार्यस्थळ, मंदिरं, घरं इथे आकाशकंदील आणि पणत्या लावल्या जातात. एवढंच नाही तर ब्राह्मी मुहूर्तावर उठण्याने स्नान सुद्धा केले जाते आणि संध्याकाळी रांगोळी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसोबत दिवाळी हा सण साजरा केला जातो. अगदी बरोबर, माहिती आहे म्हणजे तुला. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, ज्या दिवशी कामधेनूची म्हणजे गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी, ज्या दिवशी असते धन्वंतरी जयंती. तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, ज्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून गोपिकांची सुटका केली अशी आख्यायिका आहे. त्यानंतर येतो तो लक्ष्मीपूजनाचा दिवस. या दिवशी लक्ष्मीची आराधना केली जाते, समृद्धी आणि धनासाठी तिची प्रार्थना केली जाते. त्यानंतर बलिप्रतिपदे दिवशी पत्नी पतीचा औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. आणि या सणाचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. हा सण म्हणजे बहीण भावाच्या गोड नात्याचं प्रतीक मानला जातो. असं प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं वैशिष्ट्य असणारा हा सण सणांचा राजा म्हणून ओळखला जातो. चला तर मग आपणही हा दीपोत्सव इथे साजरा करूया. आपल्या मनातील अंधकार दूर करून सकारात्मकतेची एक ज्योत पेटूया. पाहूयात दिवाळी. चला. ज्ञानी दुनिया जरा मोठी
गावातल्या साऱ्या वाड्या उजेडात झाल्या ग. घरासंग झोपड्या बी उजळून गेल्या ग. गावातल्या साऱ्या वाड्या उजेडात झाल्या ग. घरासंग झोपड्या बी उजळून गेल्या ग. तेल नाही, तूप नाही, पळतेमध्ये पाणी ग. ज्योती संगी ज्योत गाई, दिवाळीची गाणी ग. अद्भुत लीला माझ्या साईंची ह्याची डोळा पाहिली. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. नऊ लाख दिवे निळ्या आभाळी, वसुंधरा अशी चंद्राला ओवाळी. चंद्र वसुधेला सखार भेटला, पाठीशी राहतशी छाया रे. विड्या बहिणीची रे वेडी माया, विड्या बहिणीची रे वेडी माया. घर घर उजळीते मानवतेचे तेजाच्या पाऊली. घर घर उजळीते मानवतेचे तेजाच्या पाऊली. स्वाती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि ठेवुरं शुभमंगल. आली लग्न घटी समीप नवरा, अंतःपटा ते धरा. वादंत्रे बहुगल बलान करणे, कुर्यात् सदा मंगलम.